स्टुडंट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 9th या प्रकरणाला आपण याच्यामधला पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं लॉज ऑफ मोशन. याच्यामध्ये मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स याबद्दलची आपण माहिती घेतली. त्यानंतर स्पीड अँड वेलॉसिटी याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन वेलॉसिटी याची स्टडी आपण केलेली आहे. आता आज आपण पाहणार आहोत युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. यामध्ये इथे एक टेबल दाखवलेला आपल्याला. अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलॉसिटीज. द डिस्टन्सेस कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर या टेबलमध्ये बघा, पहिला जो हे आहे त्याच्यामध्ये टाइम इन क्लॉक, दुसऱ्यामध्ये डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर, डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर आणि डिस्टन्स कवर्ड बाय अँथनी इन किलोमीटर. तुम्ही जर इकडं बघितलात तर टाईममध्ये 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30 आणि 8 हे आपल्याला टायमिंग म्हणजे हाफ आवरचा डिफरन्स याच्यामध्ये दाखवलं आहे. त्यानंतर अमर किती किलोमीटर ट्रॅव्हल करतो प्रत्येक हाफ ॲन आवरला, अकबर किती किलोमीटर ट्रॅव्हल करतो प्रत्येक हाफ ॲन आवरला आणि अँथनी किती ट्रॅव्हल करतो हाफ ॲन आवरला, हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं. तर इथं जर बघितलं तर पहिल्या हाफ आवरमध्ये अमर जो आहे 0 पासून स्टार्ट करतो 20 किलोमीटर, दुसऱ्या हाफ आवरमध्ये 40, तिसऱ्या हाफ आवरमध्ये 60, 80, 100 आणि 120 किलोमीटर एवढा जातो. त्याच्यानंतर अकबरचं तसं दाखवलेलं आहे 0 पासून 18, 36, 42, 70, 95 आणि 120. आणि अँथनीचं 0, 14, 28, 42, 56, 70 आणि 84. तर हे बघितल्यानंतर खाली आपल्याला काही 2-3 एक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हे समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. तर याचा आन्सर आहे हाफ आवर. त्यानंतर हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स. या तिघांपैकी इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल कोणी कव्हर केलेला आहे. आपण जर बघितलं तर अमरच्या बाबतीत बघा, प्रत्येक अर्ध्या तासाला तो 20 किलोमीटर कव्हर करतोय. 20 1 20, 22 40, 23 60, 24 80, 25 100, 26 120. या पटीमध्ये आपल्याला लक्षात येते की हाफ आवरला तो 20 किलोमीटर कव्हर करतो. त्यानंतर अँथनीचं बघितलात तुम्ही तर 0, 14, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84. दॅट मीन्स हा सुद्धा 14 किलोमीटर हाफ ॲन आवरला कव्हर करतो. म्हणजे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्सचं असं होईल की अमर अँड अँथनी कवर्ड इक्वल distances in equal time intervals. Are all the distances covered by Akbar in a fixed time intervals the same? आता तिसरा प्रश्न अकबरशी संबंधित आहे. अकबरचं जर आपण बघितलं तर पहिल्या हाफ आवरमध्ये तो 18 किलोमीटर किंवा 18 किलोमीटर कव्हर करतो, दुसऱ्यामध्ये परत 18 म्हणजे 36 वर जातो, तिसऱ्यामध्ये 18 3 किती होतात 54 यायला पाहिजे होतं, इथं 42 आहे. दॅट मीन्स या थर्ड हाफ आवरमध्ये त्यांनी हे 18 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं नाही. याचा अर्थ कुठेतरी अनइक्वल डिस्टन्स तो कव्हर करतो. म्हणून आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरवल्स द सेम. याचा आन्सर आहे नो. मग हे तिन्ही जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघितले, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी इन अ फिक्स्ड टाइम इंटरवल्स,
what can you say about the speeds? Their speeds are not equal. तिघांचे स्पीड्स इक्वल नाहीत. मग कुणाचे आहेत इक्वल? तर या दोघांचेच इक्वल आहेत. त्यावरून आपल्याला याचं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन समजून घेता येईल. इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म स्पीड. इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम असेल तर त्याला आपण युनिफॉर्म स्पीड असं म्हणू शकतो. अदरवाइज इट इज नॉट युनिफॉर्म मोशन किंवा युनिफॉर्म स्पीड. इफ अन ऑब्जेक्ट कवर्स unequal distances in equal time intervals it is said to be moving with a non-uniform speed. For example दिला आपल्याला the motion of a vehicle being driven through heavy traffic. heavy traffic मधून आपली गाडी जर आपण चालवत असू व्हेकल टू व्हीलर वगैरे काय असेलची तर त्यावेळेस आपल्याला वारंवार ब्रेक मारावा लागतो. कधी स्पीड जास्त ठेवावी लागते कधी स्पीड कमी ठेवावी लागते. म्हणजे इथं इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम पिरियडमध्ये कव्हर होत नाही. दॅट इज नॉन युनिफॉर्म मोशन किंवा स्पीड असं आपण म्हणू. त्यानंतरचा आपला कन्सेप्ट आहे ॲक्सेलरेशन. या ठिकाणी जर बघितलात तुम्ही तर हे आहे ॲक्सेलरेशन. हे आता या ॲक्सेलरेशनसाठी आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपण करून पाहू. त्यानंतर मग पाहू. टेक अ 1 meter long plastic cube and cut it lengthwise into 2 halves. हाफ्स याचं इथं हाफचं अनेक वचन हे हाऊस असं झालेलं आहे. म्हणजे हे लॉंग प्लॅस्टिक ट्यूब घेतली आणि हिला लेंथवाईज कट केलं आणि 2 भाग केले. टेक वन ऑफ द channel shaped pieces. Place one of its ends on the ground and hold the other at some height from the ground as shown in the figure 1.4. या फिगरमध्ये जसं दाखवलं या आपल्या ह्याचं जे आहे या ठिकाणी एक ठेवा आणि खाली ग्राउंडला टच झालेला असं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने ही आपण फळी धरलेली आहे वरून खाली. टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. आणि या ठिकाणी एक स्मॉल बॉल घेतला आणि अप्पर एंडपासून आपण खाली टाकलं आणि आता ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. It is is its velocity the same at all points. त्याची velocity at all points same असेल का? Observe how the velocity changes as it moves from the top through the middle and to the bottom. म्हणजे टॉपला किती velocity होती, मिडलला किती velocity होती आणि बॉटमला किती होती ऑब्झर्व करायचं फक्त. आणि याच्यावर आपल्या लक्षात काय येतंय की यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड इन अ पार्क. आपण सगळ्यांनी पार्कमध्ये त्या स्लाईडवरून किंवा आपण त्याला म्हणतो घसरगुंडी त्या घसरगुंडीवरून आपण बसून बघितलेलं आहे सगळ्यांनी. यू नो दॅट व्हाईल स्लायडिंग डाऊन द वेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप. टॉपला जी वेलॉसिटी एकदम घसरतो आणि आपण जेव्हा खाली खाली येतो तेव्हा आपली वेलॉसिटी कमी होत जाते. इट इन्क्रीजेस इन द मिडल अँड बिकम्स 0 टुवर्ड्स द एंड. मिडलला ती थोडीशी इन्क्रीज होते आणि एंडला ती काय होते 0 होते. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. याच्यावरून आपल्याला ॲक्सेलरेशनची डेफिनेशन मिळते. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीचं रेट ऑफ चेंज होते म्हणजे काय होते. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फॉर्म्युला आपला तयार झाला चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. टाइमशी रिलेटेड वेलॉसिटी जेव्हा चेंज होते तेव्हा त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. इफ द इनिशियल वेलॉसिटी आपण यू मानली अँड इन टाइम टी इट चेंजेस टू द फायनल वेलॉसिटी व्ही तेव्हा आपलं सूत्र होईल ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम दॅट इज ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. इफ द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट्स changes during a certain time period then it is said to have a accelerated motion. आणि अशा पद्धतीने जेव्हा चेंज होत असते वेलॉसिटी त्या मोशनला आपण ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हणतो. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 types ऑफ ॲक्सेलरेशन. आणि एखादं ऑब्जेक्ट असेल तर त्याला 2 प्रकारचे ॲक्सेलरेशन असू शकतात. when an object is at rest in the beginning of its motion what is its इनिशियल वेलॉसिटी असं विचारलेलं आहे. जेव्हा ऑब्जेक्ट आपलं रेस्टमध्ये आहे तेव्हा त्याची इनिशियल वेलॉसिटी यू ही काय असेल मग 0 असणार आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, when an object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? आणि जेव्हा तो फायनली जेव्हा रेस्टला येतो तेव्हा सुद्धा त्याची फायनल वेलॉसिटी काय असेल, मग ती सुद्धा 0 आपल्याला दिसून येते. इथे या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दिलं बघा, इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. इक्वल टाइम मध्ये इक्वल इंटरवल्स होत असेल तर तेव्हा त्याला आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणतो. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनची आपण डेफिनेशन बघितली. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नोन ॲज ॲक्सेलरेशन. देर आर 3 टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन: पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अँड झिरो ॲक्सेलरेशन. आता त्याचं आपण एकेकाचं एक्झाम्पल आणि कंडिशन काय असते बघू. अँड ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. त्याला पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असेल किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असेल. when the velocity of an object increases, when a velocity of an object increases, the acceleration is said to be positive. velocity increase होत असेल तर तेव्हा आपण त्याला पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आणि या केसमध्ये काय होते, इन दिस केस द ॲक्सेलरेशन इन द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. आणि ॲक्सेलरेशन हे वेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये असेल, म्हणजे गाडी इकडं चालायला लागली तर त्याचं ॲक्सेलरेशन सुद्धा त्याच दिशेमध्ये असेल, तेव्हा त्याला आपण काय म्हणू, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असं म्हणू. when the velocity of object decreases with time, it has a negative acceleration. वेलॉसिटी ऑब्जेक्टची डिक्रीज होते तेव्हा त्याला आपण निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिॲक्सेलरेशन. त्याला आपण डिॲक्सेलरेशन असं म्हणतो. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. त्याचं डिरेक्शन हे वेलॉसिटीच्या अगेन्स्ट, म्हणजे गाडी समोर चाललेली आहे आणि आपण ब्रेक मारला म्हणजे काय होते, समोर जाणारी जी वेलॉसिटी आहे ती डिक्रीज होते. दॅट मीन्स वेलॉसिटीच्या अगेन्स्ट डिरेक्शन असेल तेव्हा त्याला आपण निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असं म्हणतो. इफ द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, इट हॅज झिरो ॲक्सेलरेशन. आणि टाईमनुसार काही वेलॉसिटी चेंज होत नसेल तर त्याला आपण झिरो ॲक्सेलरेशन असं म्हणतो. तर आजच्या भागामध्ये आपण काय काय बघितलं, तर आजच्या भागामध्ये बघितलं आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. त्याच्यामध्ये अमर अकबर अँथनीचं एक्झाम्पल बघितलं. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशनचं एक आपण ॲक्टिव्हिटी बघितली, त्यावरून आपण ॲक्सेलरेशनची डेफिनेशन तयार केली. डेफिनेशन होती रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. त्यासाठी ॲक्सेलरेशनसाठी होणारा फॉर्म्युला बघितला, दॅट इज ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आणि त्यानंतर आपण बघितलं ॲक्सेलरेशन हे 3 टाईप्समध्ये आपण सांगू शकतो: पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि झिरो ॲक्सेलरेशन. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण बाकीचा पुढचा भाग बघू. आजच्या पिरियडला आपण येथेच थांबू. थँक्यू.